आपण सर्वजण आयुष्यात काही ना काही शोधत असतो, सुख, समाधान, ओळख, यश. पण हे सगळं मिळवताना आपण अनेकदा आपल्या अंतरात्म्याचा आवाज दडपतो. खरं सत्य, खरी माणुसकी ही गोष्ट कुठे दडलेली असते. आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी आपल्याला अंतर्मुख करून विचार करायला भाग पाडेल. कथेचं नाव आहे सत्याचा आरसा. खूप पूर्वी एका राज्यात राजा धर्मवीर राज्य करत होता. तो न्यायप्रिय, दयाळू आणि विद्वान होता. पण वय वाढल्यावर त्यानं एक निर्णय घेतला. माझ्या जागी योग्य वारस निवडायचा आहे. पण तो केवळ रक्ताने नाही तर गुणांनी राजा असायला हवा. त्याने घोषणा केली, जो कोणी माझ्या दरबारात येऊन मला खरं आरसा दाखवेल, जो सत्य दर्शवेल, त्यालाच मी माझं राज्य देईल. प्रजा चकित झाली. अनेक व्यापारी, कारागीर, शिल्पकार आपले चकचकीत आरसे घेऊन दरबारात आले. प्रत्येक जण म्हणायचा, राजा, हा आरसा तुमचा खरा चेहरा दाखवतो. राजा पाहायचा, हसायचा आणि म्हणायचा, हा फक्त चेहरा दाखवतो, मनाचं सत्य नाही. शेवटी एक साधा शेतकरी दरबारात आला. त्याच्या हातात काहीच नव्हतं. दरबारात गोंधळ माजला. हा आरसा कुठे आहे? शेतकरी नम्रपणे म्हणाला, राजा, माझ्याकडे आरसा नाही, पण एक प्रसंग आहे जो तुम्हाला तुमचं खरं प्रतिबिंब दाखवेल. राजा उत्सुक झाला. शेतकरी म्हणाला, एका वेळेस मी शेतात काम करत होतो. तुमचे सैनिक आले आणि पावसाळ्याच्या कामासाठी शेतमजूर नेऊ लागले. मी गरीब होतो, पण आजारी आईला एकटं सोडून जावं लागलं. तुमचं राज्य खरं तर न्यायाचं होतं, पण त्या दिवशी न्याय झाला नाही. मी शांत राहिलो, पण माझ्या मनात प्रश्न होता, राजा खरंच न्यायप्रिय आहे का? राजा स्तब्ध झाला. त्याने त्या प्रसंगाचा तपास करायला लावला. सगळं खरं होतं. राजा म्हणाला, हेच माझं खरं प्रतिबिंब होतं, माझं अपयश, माझी त्रुटी. तुझा अनुभव म्हणजेच सत्याचा आरसा. तू मला मी विसरलेली गोष्ट दाखवलीस, माझं उत्तरदायित्व. शेतकरी डोळ्यात पाणी आणून म्हणाला, राजा, मला राज्य नको, पण हे समाधान हवं की तू माझं ऐकलंस, हेच माझं यश. राजा हसला आणि म्हणाला, तू राज्य स्वीकार नाही केलंस म्हणूनच तू त्याचा सर्वात योग्य वारस ठरलास. शिकवण. सत्याचा आरसा कोणत्याही काचेचा नसतो. तो आपल्या अनुभवातून, चुका स्वीकारण्यातून आणि आत्मचिंतनातून उभा राहतो. राज्य किंवा यश मिळवणं हे अंतिम ध्येय नाही, तर स्वतःला ओळखणं, चुका मान्य करणं आणि इतरांचं मन ऐकणं हाच खरा राजपदाचा गुण आहे. धन्यवाद. कथा आवडली तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.